आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं, कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं. सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र, व्यासपीठावरील आदरणीय संभाजीराजे, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 19 दिवस झाले, तरी सुद्धा काही आरोपी अद्याप मोकाटे, त्यांना अटक झालेली नाही. खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली नाही. या निमित्तानं मला एवढं सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं नेहमी, एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झडप बसवली. फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा. हजारो बेगुन्हा नागरिकांवरती या ठिकाणी खटलेले. या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज 300 हायवा ह्या वाळूचा उपसा करतात. कोणाच्या आहेत ह्या हवा? आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीला ज्यांनी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं, कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं. सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र, व्यासपीठावरील आदरणीय संभाजीराजे, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 19 दिवस झाले, तरी सुद्धा काही आरोपी अद्याप मोकाटे, त्यांना अटक झालेली नाही. खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली नाही. या निमित्तानं मला एवढं सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं नेहमी, एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झडप बसवली. फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा. हजारो बेगुन्हा नागरिकांवरती या ठिकाणी खटलेले. या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज 300 हायवा ह्या वाळूचा उपसा करतात. कोणाच्या आहेत ह्या हवा? आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीला ज्यांनी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोप